नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना बळीराजाची मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। खरीप पीक विमा 2025 च्या पहिल्या टप्प्याचे वितरण आता सुरू झाले आहे। एकूण 1219 कोटींपैकी जवळपास 930 कोटी रुपयांचे वाटप केवळ 29 तालुक्यांमध्ये होणार आहे। तुमचा जिल्हा किंवा तालुका यात आहे का? तुम्हाला हेक्टरी किती पैसे मिळणार, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। प्रमुख जिल्ह्यांची स्थिती। मित्रांनो, या पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांवर पैशांचा पाऊस पडला आहे, तर काही जिल्हे अजूनही प्रतीक्षेत आहेत। नांदेड जिल्हा, या जिल्ह्यात सर्वाधिक 813 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। यामध्ये सोयाबीन पिकाचा मोठा वाटा आहे। देगलूर तालुक्याला सर्वाधिक म्हणजे 30,628 रुपये प्रति हेक्टर या दराने विमा मिळणार आहे। मुखेड, हदगाव आणि लोहा या तालुक्यांमध्ये सुद्धा मोठी रक्कम वितरित केली जात आहे। हिंगोली जिल्हा, येथे सुमारे 98.70 कोटी मंजूर झाले असून वसमत आणि औंढा नागनाथमध्ये मोठी रक्कम आहे। परभणी आणि अहिल्यानगर, या जिल्ह्यांत प्रक्रिया सुरू असून मानवत, जामखेड आणि कर्जत या तालुक्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। धान उत्पादक जिल्ह्यांसाठी अपडेट। कोकण आणि विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। पालघर 15.34 कोटी, ठाणे 17.93 कोटी, गोंदिया 31 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। इतर जिल्हे प्रतीक्षेत का? आता तुमच्या मनात प्रश्न असेल की बीड, लातूर, धाराशिव किंवा बुलढाणा या जिल्ह्यांचे काय? मित्रांनो, अनेक महसूल मंडळांमध्ये अजूनही कॅल्क्युलेशन आकडेवारीची जुळवाजुळव सुरू आहे। काही ठिकाणी तांत्रिक अडचणी किंवा आक्षेप असल्याने या जिल्ह्यांची रक्कम दुसऱ्या टप्प्यात जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे चिंता करू नका, जशी अपडेट येईल तशी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। तर शेतकरी मित्रांनो, ही होती पीक विम्याच्या पहिल्या टप्प्याची महत्त्वाची अपडेट। तुम्हाला विमा मिळाला आहे का? किंवा तुमच्या तालुक्याची स्थिती काय आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा। शेती योजनांच्या अशाच ताज्या आणि सविस्तर माहितीसाठी आपल्या योजना बळीराजाची चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।